काय झालंय की काल जे विमान प्राधिकरणाने माझी माहिती नाकारली त्या विरोधात तर मी अपील केलेलंच आहे. त्यामागचा हेतू एवढाच की आदरणीय दादा ज्यावेळेस तिथे गेले त्यांच्या आसपास जे पायलट असतील को पायलट असेल त्यांची देहबोली काय सांगते. सायकोलॉजिकली त्यांचं जे तिथलं बिहेवियर होतं किंवा तिथलं जे त्यांचं वर्तवणूक होती त्यांची जी हालचाल होती ती संशयास्पद होती का, त्यांच्यावरती कोणी दबाव आणला होता का, त्यांच्यावरती कोणी हिप्नोटिझम केलं होतं का, किंवा त्या विमानाच्या आसपास कोणी काय तांत्रिक काय करू पाहण्याचा प्रयत्न केलाय का. तसं नसेल तर ते वैमानिक हे टेन्शन मध्ये होते का, आनंदात होते का, किंवा दादांची देहबोली बाबा त्या लोकांच्या सोबत असताना काय होते, ते आदरणीय दादांशी काय बोलू पाहत होते का गप्पच फक्त जाऊन ते दादांचं पायलट चालवणार होते, हे नेमकं कळायला मार्ग नव्हता. हे कळावं, जनतेसमोर यावं. आणि ही माहिती नाकारल्यामुळं किंवा हे त्यांनी ती माहिती न दिल्यामुळं तो जो घातपाताचा जो प्रश्न आहे किंवा जी शंका आहे ती आणखी जोर धरू लागली.